नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष बाराते, ॲग्रोनेट संचालक मानवत. आज आम्ही पाटोदा तालुका मंठा इथे आलो आहोत. श्री विष्णुपंत बोराडे यांना आपण ड्रिचिंग आणि किटची फवारणीसाठी दिली होतं आणि त्याचा व्ह्यू घेण्यासाठी आलो आहोत. तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. आपलं नाव सांगा. माझं नाव विष्णुपंत देवीदासराव बोराडे. आपण जी ॲग्रोनेटची किट वापरली त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया शेतकऱ्याला सांगा. काय रिझल्ट आला? हा आता मी उभा राहिलेलो हा ऊस 2 महिन्याचा आहे. मी बाराते साहेबाच्या म्हणण्यानुसार ड्रिचिंग आणि किट वापरून फवारणी केली व फुटवे आणि ज्या फुटव्याची साईज आहे ती सगळी पूर्ण सारखी आहे आणि 100% मला याचा अनुभव आला या ड्रिचिंगचा आणि फवारणीचा की मी ही किट वापरल्या पासून आतापर्यंत एकही खताचा डोसही दिलेला नाही, काहीच नाही. आणि मी आता सध्या उभा राहिलेलो हे 2 महिन्याचा ऊस आहे. असा ह्या प्रकारचा फुटवे आणि हे आज आपल्यासमोर दिसत आहेत. तरी बाराते साहेबाच्या म्हणण्यानुसार मी आता इथून पुढे ऊसाचं नियोजन करणार आहे. बरं, हे जे फुटवे जे आहेत अगोदर तुम्ही पारंपरिक पद्धतीने करीत होतात आणि आता जे फरक दिसते तर फुटव्यामध्ये काय फरक दिसते? म्हणजे पहिले फुटवे आणि आताच्या फुटव्यामध्ये एका याला 20-20, 22-22 फुटवे आलेत. आणि फुटव्यांची समान फुटवे आहेत का लहान मोठे फुटवे? नाही, सारखे साईज सारखी आहे फुटव्याची. तरी मित्र, यांनी हरभऱ्याचं पीक घेतलेलं आहे, आंतरपीक हरभऱ्याचं आहे माझं. आंतरपीक घेतलेलं आहे, त्यामुळे सुद्धा थोडा ऊसाचा आपला जे अन्नद्रव्य देतो त्याचा परिणाम झालेला आहे. तरी पण आज आपण बघू शकतात की ऊसाच्या फुटव्याची संख्या आणि ऊसाची लांबी आणि ऊसाच्या पानाची जाडी बघू शकतात. तर आपण यांना विचारू, आपण समाधानी आहेत का? नाही, 100% समाधानी. तर शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही? किंवा हे किट वापरणं फार गरजेचं आहे ऊसाच्या पिकासाठी आणि ते वापरायलाच पाहिजे असं माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. तर हे होते श्री बोराडे साहेब. आपणही आपल्या शेतामध्ये ॲग्रोनेटच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्यासाठी आम्हाला बोलू शकता. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन गेले 5 वर्ष झालं ॲग्रोनेट काम करते. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 79 89 89 86. या नंबरवर संपर्क करून आपण आमच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. खाली फुटवे ठीक आहे प्रसाद, खाली झूम करून. हे जे आहेत ना, हे सारखे आपण आखरी पोहोचतो राहू देतो. हो. म्हणजे आता हे जे आहेत ना फुटवे